काय झालं बैठकीत? सातारा नगर परिषदेमध्ये जो जनरल बॉडीला जो गोंधळ झाला होता, त्या गोंधळाच्या संदर्भात आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आमच्या सर्व नगरसेवकांची बैठक या ठिकाणी बोलवली होती. या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांना सूचना केल्या की सातारा नगर परिषदेची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये सर्वजण आपण कमळ या चिन्हावरती निवडून आलेले आहेत. असं गैरसमज करून घेऊ नका, हे ह्या पार्टीचा, हा त्या पार्टीचा, असं डोक्यात आणू नका. आम्हाला सुद्धा आम्ही निवडणुकीला ज्यावेळेस सामोरं येतो, खासदारकीला लोकांनी मतदान केलं आहे, आमदार शिवेंद्रराजेंना सुद्धा मतदान केलेलं आहे आणि नगरसेवक म्हणून तुम्हाला पण मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या जनतेची दिलेल्या मताची जाण राखून सभागृहामध्ये कामकाज चांगल्या स्वरूपात तुम्ही करा. सभागृहामध्ये एकमेकाची हेवे दावे उणी काढत बसू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जी घटना घडली ती निश्चितच त्यांनी सांगितली की निंदनीय घटना आहे. अशा स्वरूपाची घटना सभागृहात होणं योग्य नाही, कारण सातारा शहराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातारा शहर ही राजधानी म्हणून, मराठ्यांची राजधानी म्हणून बघितलं जातं. आपण या ठिकाणी कुठलंही वक्तव्य करताना बोलताना भान ठेवून सभासदांनी सभागृहामध्ये बोलावं, असं त्यांनी सर्वांना सांगितलं. आणि यापुढं सभागृहामध्ये ज्यावेळेस मीटिंग होतील, बैठकी होतील, त्या बैठकीच्या अगोदर तुमची सर्वांची बैठक घ्या. त्या बैठकीमध्ये जे तुम्ही निर्णय घ्याल ते तुम्ही एकमताने सगळेजण मिळून घ्या. असं समजू नका की ते ह्या पार्टीचे आहेत, हे ह्या पार्टीचे आहेत, असं समजू नका. एकत्रित बैठक घ्या, एकत्रित निर्णय घेत जावा. आणि कुणीही आमच्या दोघांना म्हणजे खासदार साहेबांना आणि आमदार साहेबांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास होईल, कुठल्याही प्रकारचं बोट लागेल अशा स्वरूपाचं वक्तव्य करू नका. ज्या भारतीय जनता पार्टीमधून तुम्ही निवडून आलेले आहेत, हा भारतीय जनता पार्टी पक्ष हा राज्यापुरता नाही तर देशामध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढलेला पक्ष आहे. त्या पक्षाची शिस्तप्रियता लक्षात घेऊन त्या पद्धतीने तुम्ही कामकाज करा, अशा सर्वांना त्यांनी सूचना केल्या. आज कोण कोण नगरसेवक गैरहजर होते आज बैठकीत? जवळजवळ सगळे होते. एक काटवटे म्हणून होत्या, त्या फक्त परगाव गेल्या होत्या, त्यांनी फोन करून सांगितलं. बाकी सर्वजण उपस्थित होते. पंडित त्या बैठकीला होते. म्हणत या बैठकीला म्हणत आहे नेमकं काय? शेवटी भारतीय जनता पार्टीत येणार ना. मग एकत्र करणार बैठकीत सगळ्यांची? शेवटी एकत्रित भारतीय जनता बैठक, पार्टी म्हणतात. भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्रित खासदार आणि आमदार साहेबांची चर्चा झालेली आहे. त्या निमित्तानं लवकरच दोघांनी नाही, एकत्रित बैठक घेताना काय मग वेगवेगळे येते? एकत्रितच बैठक होईल. आता नाही, एक इकडे तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणता आणि गटागटाची फक्त नगरसेवक घेऊन त्यांनाच मिटिंग कॉल प्रश्न- करून त्यांनाच बोलवलं जातं. प्रश्न काही गोष्टी अशा होत्या की नगरसेवकांना ज्यावेळेस तिकीट वाटप केली होती त्यावेळेस प्रत्येकाला माहिती आहे की मला तिकीट कोणी दिलं. त्याच्यामुळे त्याच्या काही भावना आपल्या नेत्यापर्यंत मांडणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाला बोलून त्यांची काय भूमिका होती ती आज त्यांनी मांडली, ती ऐकून घेतली. आणि आता लवकरच या आठवड्यामध्ये आमदार साहेब आणि खासदार साहेब एकत्रितच बैठक दोन्ही घडलेलो नगरसेना बोलून लवकरच घेतात. दंडेलशाही खपवून घेऊ नका, वेळ पडली तर विरोधात बसा. ह्या सर्व गोष्टी झालेल्या होत्या, ह्या मला मान्य त्या झालेल्या होत्या. पण ज्यावेळेस खासदार साहेब आणि आमदार साहेबांची चर्चा झाली, त्यांनी यावर तोडगा करण्याचं निश्चित केल्यामुळं आता या गोष्टी बऱ्याचपैकी त्या दोघांनी सॉल्व करायच्या ठरवल्यामुळं नगरसेवक म्हणून शिस्तप्रिय पद्धतीनं नगरपालिकेत वागणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजून वागतो. सभागृहात जे घडलं त्याच्यावर माफी मागितली जाणार. या बाबतीत दोन्ही महाराज निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.